तर श्री स्वामी समर्थ. सुंदर दिसणारेच नाही तर टेस्ट सुद्धा अफलातून अशी हे केसर मोदक शेअर करते आज. त्यासाठी ते साहित्य घेतले. ओलं खोबरं खोवून घेतले. 2 नारळ आहेत, त्याच्यामध्ये केसर घातले आणि 2 वाटी खोबरं आहे, त्यासाठी 1.5 वाटी आपण गुळ घेणार आहोत. पण इथे मी 1 वाटी गुळ घेतले आणि अर्धी वाटी साखर घेतले, कारण का साखर चवत होती म्हणून. आणि वेलची जायफळ पावडर. बाकी साहित्य लागेल ते सांगतेच. आता आपण खोबऱ्याची चून बनवतो, त्यासाठी मीडियम गॅसवर आपल्याला सगळं साहित्य ते मिक्स करून घ्यायचं. पातळ झालं का गॅस बारीक करायचा आणि त्या दरम्यान इथे मी काजू कट करून घेतले. छान असं ड्राय होत आलं का त्याच्यामध्ये काजू आणि वेलची जायफळ पावडर आहे ती घालून मिक्स करायचं. आपल्या इथे चूर्ण तयार झालेली आहे. त्यानंतर आता मी उकड काढते. त्यासाठी इथे मी 2 नारळ घेतलेले तर 2 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ घातलंय आणि केसर मोदक आहेत ते केसर घातलेला आहे थोडा जास्तीचा. त्यानंतर इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर करते. हा गणपतीसाठी मी बनवलेला बासमती कणीपासून, नाहीतर रवा सुद्धा वापरू शकतो आपण. आता पाण्याला छान उकळी आली आहे, त्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पीठ घातलंय आणि मिक्स करून घेणार. पीठ आपलं बसेल तेवढंच घालायचं आहे. थोडंसं चिकट वाटत असेल तर नंतर वरण आपण सुकं पीठ घालू शकता. 5 मिनिटं छान वाफेवर ठेवून दिलं गॅस बंद करून आणि 5 मिनिटानंतर छान मळायला घेतलं. आता इथे थोडा थोडा पाण्याचा वापर करून मी छान असा गोळा मळून घेणार आहे चिवटसर पिठाचा. ड्राय पीठ असेल वाटत असेल आपल्याला तर थोडंसं गरम पाणी आपण वापरू शकतो. आता पूर्ण मोदकांची तयारी करून घेतली. इथे चूण घेतलेली आहे. उकडण्यासाठी जे लागतं म्हणजे चाळण वगैरे किंवा आपल्याकडे स्टीमर असेल त्याचा वापर करू शकतो. आता तुपाचा हात लावले आणि एक गोळा छान करून घेतलेला आहे आणि त्याची पारी करून घेते. तर झालेलं काय माहिती आहे का, मला करायचं होतं आपलं पुरी साच्यावर, पण तो पुरी साचा माझी मैत्रीण घेऊन गेले. त्याच्यामुळे मी काय केलं, मग हातावरच नेहमी बनवते तसंच बनवलं. मोदक छान कधी होतं माहिती आहे का, तुमच्या कळ्या कशा आहेत मोदकाला किंवा काय, त्याच्यापेक्षा तुम्ही जी पुरी करताना पारी ती पातळ आणि आतमध्ये जे सारण आहे ते भरपूर सारं खोबऱ्याचं, तेव्हा तो मोदक टेस्टी लागतो. म्हणून पारी जी आहे तांदळाच्या पिठाची ती पातळ करायची आणि सारण जास्तीचं भरायचं. मग मोदक कोणताही कसाही तुमचा आकार असू दे मोदकाचा छानच लागतो. आता मोदक बनवलं त्यानंतर इथे मी करंजी एक तुमच्याबरोबर शेअर करते. आमच्याकडे करंजीला पण तितकंच महत्त्व आहे. तर सेमच पुरी पारी करून त्याच्यामध्ये आडवं सारण भरायचं आणि अशा प्रकारे एक दुमडून कळी प्रेस करून चिमटे काढून करंजी बनवतात. तर ही करंजी बनवून झालेली आहे. माझ्या अशी करंजी आणि मोदक सगळे बनवून घेतले. त्यानंतर तूप लावलेल्या चाळणीमध्ये छान असे मोदक उकडायला ठेवले. थोडंसं पाणी शिंपडलं आणि साधारण मीडियम गॅसवर 15 मिनिटं आपण हे मोदक वाफवून घेतलेले आहेत. हे मोदक तयार झालेले आहेत आणि खूप टेस्टी लागली ही रेसिपी. जरूर ट्राय करा केसर मोदक. आणि आपण भेटूया छान छान नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.